आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ठाकरे बंधूंमधल्या युतीमध्ये उडालेल्या खटक्यांची। अगदी काहीच महिने झालेत मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती दोनही ठाकरे बंधूंनी एकत्र येत युती केली। बऱ्याच ठिकाणी त्यांनी निवडणुका सुद्धा एकत्रितच लढवल्या, परंतु आता दोनही पक्षांमध्ये एक प्रकारे शाब्दिक खटके उडू लागलेत आणि शीतयुद्ध सुद्धा सुरू झालेलं आहे। आणि शाब्दिक घमासानामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण आहे तर मनसेकडनं संदीप देशपांडे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं संजय राऊत। आणि याला निमित्त ठरलेलं आहे दोन महानगरपालिकांमधली सत्ता, एक म्हणजे कल्याण डोंबिवली आणि त्या पाठोपाठ चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं लवचिक भूमिका घेतल्यानं मनसेनं शिवसेनेवर जोरदार तोंडसूक घेतलेला आहे। सेनेच्या नगरसेवकांनी चंद्रपुरात एक खोके घेतल्याचा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला। तर देशपांडेंनी हे खोके मोजले होते का असा कडवट सवाल संजय राऊतांनी विचारलाय। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं एकीकडे काँग्रेस नाराज झालीये तर त्याच वेळेला मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली। दरम्यान भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांना मातोश्रीतर्फे समन्स बजावण्यात आलंय। तिकडे कल्याण डोंबिवलीत मनसे आणि सेना युतीत एकत्र लढले, परंतु त्यानंतर सत्तेसाठी मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली। यामुळे ठाकरे सेना चांगलीच दुखावली गेली आणि आता चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत गेल्यामुळे या मुद्द्यावरनं दोन्ही पक्ष आमने सामने आलेत। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या। आणि चंद्रपूरवरनं खोके पुन्हा एकदा चर्चेत आलेत। खरं तर शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना कायमच खोक्यांचा शब्दप्रयोग करत असते, पण यावेळेला या खोक्यांवरनं शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये वादाचा भडका कसा उडालाय आपण पाहूया। या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत। चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही। मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच। ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल। सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं, त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची। तर चंद्रपूरचा धागा पकडून मनसेचे संदीप देशपांडे ठाकरेंच्या शिवसेनेवर एका पाठोपाठ एक टीकेचे बाण सोडत असताना आणि प्रश्न उपस्थित करत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या अखिल चित्रे यांनी सुद्धा त्यांना जोरदार उत्तर दिलंय। ज्या प्रकारे बोलतायत ते शिंदे गटाची भूमिका मांडतायत की भारतीय जनता पक्षाची मांडतायत? युती झालेल्या तर युतीचे काही धर्म असतात, काही नियम असतात, ते मला असं वाटतं मी तर पाळीन, त्यांनी देखील पाळावे। जर काय बोलायचं असेल, कोणाच्या मनात राग रुसवे असतील तर हे दोघे ठाकरे बंधू आपसात बोलतील। चंद्रपूरमधला निर्णय अद्याप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं काही वाच्यता त्याबद्दल झालेली आहे का? आता होणार का? वेट अँड वॉच, पहा तुम्ही। तर चंद्रपुरात भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी
ठाकरेंच्या नगरसेवकांना पैसे मिळाले असा आरोप संदीप देशपांडेंनी केला आणि याच मुद्द्यावरनं भाजपच्या नवनाथ बन यांनी सुद्धा टीकेची संधी काही सोडली नाहीये. जेव्हा 50 खोकेचे आरोप तुम्ही केले होते तेव्हा 50 खोके मोजून देण्यासाठी संजय राऊत बसले होते का? संजय राऊत यांनी ते 50 खोके मोजून दिले होते का? संजय राऊतांनी 50 खोके मोजून देताना त्याच्यात 20% 25% कमिशन घेतलं होतं का? आज जेव्हा चंद्रपुरात तुमच्यावर आरोप होतो तेव्हा तुमची जळफळाट होते, पण जेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदेंवर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केले होते, खोटे आरोप केले होते, तेव्हा 50 खोके मोजून द्यायला संजय राऊत तुम्ही उपस्थित होतात का? आणि चंद्रपुरात भाजप सोबत सत्ता स्थापनेसाठी